आपण प्रत्येकाने आपल्या भावनांची जबाबदारी घेणं खूप गरजेचं आहे. आणि आपण जसे सर्वार्थाने हल्ली आत्मनिर्भर हा एक शब्द खूप पॉप्युलर झालेला आहे, तर आपण आपल्या भावनांच्या बाबतीत आत्मनिर्भर होणं, इमोशनली इंडिपेंडंट होणं अतिशय आवश्यक आहे. नमस्कार. आपल्या आजूबाजूचे बरेच जण असे असतात की ज्यांना अस्वस्थ वाटलं किंवा त्यांना राग येत असेल किंवा त्यांना चिडचिड होत असेल, तर ते लगेच आजूबाजूच्यांना दोष देतात की तू असं वागलास म्हणून मला राग येतो किंवा तू असं मला बोललास म्हणून मी चिडलो. सो थोडक्यात काय, आपल्याला त्रास होतो आहे किंवा आपण अस्वस्थ आहोत याचा स्वीकार न करता आजूबाजूच्या परिस्थितीला किंवा आजूबाजूच्या लोकांना सतत दोष देत राहणं, हे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इमोशनली डिपेंडंट असण्याचं लक्षण आहे. म्हणजेच समजा मला भूक लागली तर मी खातो ना, मी काय शेजाऱ्याला सांगतो का तू खा म्हणजे माझं पोट भरेल. किंवा जर मला एज्युकेशनली फिट व्हायचं असेल तर मला शिक्षण घेणं गरजेचं आहे. माझ्या आईने शिक्षण घेतलं किंवा माझ्या आजूबाजूच्यांनी शिक्षण घेतलं म्हणून काय मी इमोशनली किंवा एज्युकेशनली इंडिपेंडंट होत नाही. तसंच जर मला उत्पन्न मिळवायचं असेल, पैसे मिळवायचे असतील, तर मला काहीतरी काम करावं लागेल तरच मी फायनान्शियली इंडिपेंडंट होईन. इमोशनल इंडिपेंडन्सच्या बाबतीत तसंच आहे की मला राग येतो ही माझी जबाबदारी आहे, ही आजूबाजूच्यांची जबाबदारी असूच शकत नाही. कारण आजूबाजूचे त्यांच्या पद्धतीने वागतच राहणार आहेत. ते काय प्रत्येक वेळी माझ्या मनासारखं वागणार नाही. आणि ते माझ्या मनासारखे वागले तरीसुद्धा मला राग येणार नाही असं होऊच शकत नाही. कारण मला आज जे वाटतं ते उद्या वाटेलच असं नसतं. त्यामुळे आपण प्रत्येकाने आपल्या भावनांची जबाबदारी घेणं खूप गरजेचं आहे. आणि आपण जसे सर्वार्थाने हल्ली आत्मनिर्भर हा एक शब्द खूप पॉप्युलर झालेला आहे, तर आपण आपल्या भावनांच्या बाबतीत आत्मनिर्भर होणं, इमोशनली इंडिपेंडंट होणं अतिशय आवश्यक आहे. आणि त्याच्यासाठी आपल्याला लागली तर आजूबाजूच्यांची मदत घेणं पण गरजेचं आहे. जसं शिक्षणासाठी इंडिपेंडंट व्हायला आपण शाळेत जातो, शिक्षकांची मदत घेत असतो, क्लासला जात असतो, तसंच इमोशनल इंडिपेंडन्ससाठी मानसिकदृष्ट्या आत्मनिर्भर होण्यासाठी सुद्धा आपल्याला जे मानसिकदृष्ट्या स्वस्थ आहेत यांच्या सपोर्टची निश्चितपणे गरज असते. किंवा ते त्यावर जे काम करत असतात मानसिक स्वास्थ्यासाठी त्यांची मदत घेणं ही अतिशय आवश्यक आहे. कारण मगच आपण मानसिकदृष्ट्या आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने योग्य पावलं उचलू. तुम्हाला काही मदत हवी असेल तर अनुभूती सदैव तुमच्याबरोबर आहे. आणि कुठल्याही प्रकारे मदत हवी असेल तर अगदी बिनधास्त अनुभूतीला फोन करा. विश यू ऑल द बेस्ट.